नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या हाती प्रियाच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तर गुलाबबाईची भेट घेताच प्रियाच्या शाळेचं नाव समजलेलं असतं आणि अर्जुन सायली दोघेजण शाळेमध्ये जाऊन रजिस्टर चेक करतात आणि त्याच्यावरती असलेला प्रियाचा फोटो हा बघितल्यानंतर तो बबलीचा फोटो असल्याचं अर्जुन आणि सायलीला समजलेलं असतं. तेव्हा तर त्यांची खात्रीच पटलेली असते की प्रिया ही खरी आता प्रियासुद्धा नाही आहे. तन्वी तर खूपच जास्त दूरची गोष्ट आहे. तिचं नाव बबली सदा लोखंडे आहे हे सत्य अर्जुन सायलीच्या समोर आलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सदा लोखंडे आणि मैनावती या दोघांची मुलगी असते प्रिया. तिचं नाव बबली आणि त्यानंतर ती 5 नंबर मुलगी असल्यामुळे गुलाबबाईला विकत असताना प्रियालाच विकण्यात आलेलं असतं. कारण प्रिया ही मैनावती आणि सदा लोखंडे यांची खूपच जास्त आगाऊ मुलगी दाखवली, त्यामुळे विकताना तिचाच नंबर आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया ही सुभेदारांची सून आहे हे समजल्यानंतर आणि मैनावती सदा हे आपले आईवडील आहेत आणि ते लोक जर इथे राहिले तर माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो हे आता प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच तिला सदा लोखंडे आणि मैनावतीला सुभेदारांच्या घरातून हकलून द्यायचं असतं. आणि शेवटीला सायली अर्जुनला सत्य समजल्यानंतर त्यांनी मैनावती आणि इथे सदा लोखंडे या दोघांना घरातून बाहेर जायला सांगितलेलं असतं. त्यांचं सत्य समोर आलेलं असतं की हे दोघेजण खोटारडी लोक आहेत आणि प्रिया त्यांची मुलगी आहे हे अजूनपर्यंत कुणालाही माहिती नसतं. पण जेव्हा ही गोष्ट प्रियाला समजते तेव्हा ती आपल्या आईवडिलांना तिथून जायला सांगते आणि मग त्यांना जाऊन सांगते की तुमची खरी मुलगी मी आहे, सायली नाही. तेव्हा ही गोष्ट त्यांना समजल्यानंतर त्या दोघांनी तिला आता ब्लॅकमेल केलेलं असतं की ठीक आहे, तू जर आमची मुलगी आहेस ना तर तू आम्हाला पैसे देत जा. तू जर आम्हाला पैसे दिलेस ना तरच आम्ही आमचं तोंड बंद करू आणि सुभेदार किल्लेदार या दोघांना जाऊन सांगणार नाही की तू आमची मुलगी असते. तेव्हा प्रिया म्हणत असते की वा, या दोघांची मी मुलगी आहे हे अगदी शोभून दिसतंय. हे दोघे पण पैशांचे लालची आणि मी पण. तेव्हा प्रिया तिथून त्यांना पैसे देत असते. या वेळेला मैनावतीने फोन केलेला असतो की आम्हाला 10-20 हजार रुपये पाहिजे म्हणून घरामध्ये किराणा भरायचा आहे. तेव्हा प्रिया म्हणते आता हिला मी 10-20 हजार रुपये कुठून देऊ. अश्विनकडून पैसे घेऊन ती आपल्या आईवडिलांना द्यायला जात असते आणि तेव्हा ATM आता खाली पडल्यानंतर इथे आता सायलीने ते बघितलेलं असतं. सायली म्हणत असते की ह्या प्रियाची इतकी घाई का चालले, नक्की कुठे चालले ही. तेव्हा सायली तिचा पाठलाग करते. तेव्हा प्रिया सदा आणि मैनावतीच्या घरी गेलेली असते. दरवाजा नॉक केल्यानंतर प्रिया त्यांना 10-15 हजार रुपये देते आणि हे सगळं आता सायली आपल्या डोळ्याने बघत असते. तेव्हा सायली विचार करत असते की ही प्रिया सदा आणि मैनावतीला पैसे का देते. ते दोघेजण जेव्हा आमच्या घरी आले होते तेव्हा सगळ्यात जास्त राग जर त्यांचा कोणी करत असेल तर ती प्रियाच होती. मग आता अचानकपणे असं काय घडलं आहे की ती या लोकांना येऊन पैसे देते. म्हणजे नक्की प्रिया कशासाठी त्यांना पैसे देत असेल. मला तर एक गोष्ट माहिती आहे की प्रियाचा स्वार्थ असल्याशिवाय ती कुठे 1 रुपयासुद्धा खर्च करणार नाही. मग नक्की सदा आणि मैनाला पैसे कशासाठी बरं दिले असतील याचा ती विचार करत असते. तेव्हा इथे प्रियाने पैसे दिलेले असतात आणि ती म्हणते की आता यापुढे माझ्याकडे पैसे मागायचे नाही, तोंड बंद ठेवायचं तुमचं, कळलं का. आणि प्रिया तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर तिथे सायली येते. पण सायली आधी अर्जुनला फोन करते आणि सांगते, अहो तुम्हाला माहिती आहे का प्रिया कुठे आली होती. अर्जुन म्हणतो कुठे. सायली म्हणते की सदा आणि मैनावतीच्या घरी. बरं आली तर आली आणि त्यांना हवे तेवढे पैसे दिले, बहुतेक 10-20 हजार रुपये दिले. पण कशासाठी दिले असतील पैसे. आणि मी सुद्धा तिचा पाठलाग करत करत तिथपर्यंत पोचले. मी माझ्या डोळ्याने बघितलंय तिला मैनावती सदाला पैसे देताना. तेव्हा अर्जुन म्हणतो मग तू त्यांना विचारतेस का प्रिया इथे का आली होती. तेव्हा सायली म्हणते ते दोघेजण मला सत्य सांगतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली दरवाजा नॉक करते
आणि मैनावती सदाला विचारते की खरं खरं सांगा, प्रिया इथे कशासाठी आली होती आणि तिने तुम्हाला पैसे का दिले? तेव्हा इथे मैनावती म्हणत असते, माणुसकीच्या नात्याने दिले. आम्हाला पैशांची गरज होती ना. मग आता पैशांची गरज असताना आम्ही कुणाला फोन करणार? तू तर काही आम्हाला पैसे देणार नाही. तेव्हा तिच्याकडे आम्ही पैसे मागितले होते. ती म्हणाली, ठीक आहे, कधीतरी तुम्ही आमच्या घरी आला होतात सायलीच्या आई वडील म्हणून. खोटे का होईना पण आलात तर होतात ना. मग मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. तेव्हा तिने आम्हाला माणुसकीच्या नात्याने पैसे दिले. बाकी तसा काही हेतू नव्हता. आणि 1-2 वेळा आम्ही तिचा ड्रेससुद्धा शिवून दिला होता ना, त्याचेसुद्धा पैसे बाकी होते. तेव्हा सायली म्हणते, मूर्ख वाटते मी तुम्हाला? नाही सांगा ना, मूर्ख वाटते का? प्रिया तुम्हाला इतके पैसे का देईल? 10-20 हजार रुपये तुम्हाला का देईल ती? तेव्हा मैना म्हणत असते, अगं ये सायले, अगं दिले का तिने पैसे आम्हाला? आम्ही देऊ की तिला हळूहळू परत? तू कशाला उगाच प्रश्न विचारतेस? तुला जर पैसे नसतील द्यायचे तर नको देऊ ना. आम्ही तुझ्याकडे काय मागितलेत का? पण त्या बिचारीला आमची दया आली, तिने दिले पैसे. आम्ही तिला सांगितलंय हळूहळू तुझे पैसे परत करू म्हणून. सायली म्हणते, मी पुन्हा एकदा विचारते, तुमचं प्रियाबरोबर काय नातं आहे? तेव्हा ती म्हणते, अगं सांगितलं ना, काय नातं आहे, काय नातं किती वेळेला विचारशील? अगं माणुसकीच्या नात्याने पैसे दिलेत. तिथे असताना तिने आमचा खूप रागराग केला ना, म्हणून आता तिला वाटलं थोडीशी मदत करावी. तर काय झालं, मदत केली तर ती पण आम्हाला आमच्या पोरीसारखीच आहे ना. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही असं काही तोंड उघडणार नाही ना? पोलिसांना बोलावलं ना की बरोबर तोंड उघडाल, मला माहिती आहे. तेव्हा आता सायली तिथून निघते. अर्जुन त्या ठिकाणी पोचलेला असतो. अर्जुन म्हणतो, काय झालं, सदा मैना काही बोलले का? तेव्हा सायली म्हणते, नाही, ते दोघेजणं काही बोलायला तयार नाहीत. पैसे तुम्हाला का दिले असं विचारलं तर ते दोघेजणं म्हणतायत की माणुसकीच्या नात्याने दिलेत, आम्ही हळूहळू ते पैसे परत करू म्हणून. पण ते दोघेजणं काही बोलायला तयार नाहीत. पण मी तुम्हाला खात्रीनिशी सांगते की ते दोघंजणं काहीतरी लपवतायत, खोटं बोलतायत. त्यांना नक्कीच काहीतरी हेतू आहे त्यांचा प्रियाकडून पैसे काढण्याचा. आपण एक काम करूया, या गोष्टीच्या मुळाशी जाऊया. तेव्हा इथे प्रिया आता त्या लोकांना पैसे का देत असेल? तेव्हा सायली म्हणते की मला असं वाटतं प्रिया त्यांची मुलगी तर नाही आहे ना, आणि असं काहीतरी असेल जे लपून ठेवण्यासाठी प्रिया त्यांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांना पैसे देत असेल. तुम्हाला काय वाटतं? अर्जुन म्हणतो, शक्यता आहे, कारण प्रिया इतकी स्वार्थी आहे की स्वतःचा फायदा असल्याशिवाय ती काहीसुद्धा करत नाही. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण आधी गुलाबबाईंकडे जाऊया आणि गुलाबबाईंना विचारूया की त्यांनी ज्या मुलीला खरेदी केलं होतं ना सदा आणि मैनाकडून, ती मुलगी नक्की कोण आहे ना, ते आपण आता त्यांनाच विचारू. तेव्हाच आपल्याला कळेल की बबली नक्की कोण आहे. कारण बबली म्हणून ते लोक तुझे आईवडील म्हणून या घरामध्ये आले होते. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मुलीचं जे काही वर्णन केलं होतं ना, ते अगदी हुबेहूब ते वर्णन प्रियाला लागू होत होतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आपल्याला कोडंसुद्धा नागराजने घातलं होतं. नागराज काय म्हणाला की तुमच्या घराला लागलेली वाळवी काय आहे ना आणि कोण आहे हे मला माहिती आहे. तेव्हा ती वाळवी म्हणजे प्रिया आहे, ही गोष्ट आपल्याला समजली. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता ज्या वेळेला नागराज आला होता ना, सदा मैना घरी आले होते तेव्हा तेव्हा नागराज म्हणाला होता की मैनावतीची जी काही स्माईल आहे ना, ती प्रियाच्या स्माईलसारखी आहे असं नागराज म्हणाला होता. तेव्हा प्रिया खूप घाबरली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला काय बोलायचं आहे बायको? मला हेच म्हणायचं आहे की प्रिया ही सदा आणि मैनावती यांची तर मुलगी नसेल ना? असं का मला वाटतंय की ती त्यांची मुलगी असावी? अर्जुन म्हणतो, याचं उत्तर आपल्याला मिळेल तेव्हा आपल्याला गुलाबबाईंकडे पुन्हा जावं लागणार आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजणं गुलाबबाईकडे जातात. अर्जुन सायलीला बघितल्यानंतर गुलाबबाई खूप घाबरते. ती म्हणते, काय झालं आता मी काय केलं? तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं दिली ना, सगळं काही सांगितलं तुम्हाला, मग तरीसुद्धा परत आलात तुम्ही. आता काय मदत करू सांगा फक्त. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता खरं खरं सांगा, सदा आणि मैनावती या दोघांनी तुम्हाला त्यांची मुलगी विकली होती ना? ती कुठली मुलगी होती? तेव्हा गुलाबबाई म्हणते, त्यांची 5 नंबर मुलगी, तिचं नाव होतं बबली, तिला मी विकत घेतलं होतं. तुमचा जर विश्वास बसत नसेल ना, तर जा त्यांच्या शाळेमध्ये आणि तिथे जाऊन त्यांचं ॲडमिशन फॉर्म चेक करा, त्यांचं रजिस्टर चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांच्या मुली त्या शाळेत जात होत्या. तेव्हा
इथे अर्जुन सायली म्हणतात त्यांच्या शाळेचं नाव काय आहे, तेव्हा गुलाबबाईंनी त्यांच्या शाळेचं नाव सांगितलेलं असतं. शाळेचं नाव भेटल्यानंतर अर्जुन सायली दोघेजण शाळेमध्ये जातात आणि तिथे आता परमिशन घेऊन ते दोघेजण ज्या वेळेला इथे तिचा जन्म झाला असेल त्यावेळेचे 2-3 वर्षाच्या आधीचे नंतरचे सगळे रजिस्टर चेक केले जातात. आणि तेव्हा अर्जुनने विचारलेलं असतं की जेव्हा तुम्ही बबलीला विकत घेतलं तेव्हा ती कितवीला होती, तेव्हा ती साधारण 4 ते 5 वर्षांची असेल, पहिलीला किंवा दुसरीला असेल असं गुलाबबाई म्हणालेली असते. आणि त्यावेळी आता मागे जाऊन त्या वर्षाचं रजिस्टर चेक करण्यात येतं. परमिशन घेतलेली असते प्रिन्सिपलची आणि अर्जुनने सगळे आता रजिस्टर चेक केलेले असतात. तेव्हा ज्या वेळेला बबली त्या शाळेमध्ये होती, म्हणजे इथे अर्जुनने नावसुद्धा सांगितलेलं असतं, बबली सदा लोखंडे. मला यांचं रजिस्टर बघायचं आहे, मला त्यांचं नाव बघायचं आहे. तेव्हा इथे बबली नावाची मुलगी आमच्या शाळेमध्ये होऊन गेली आहे असं सांगण्यात येतं, कारण ती खूपच जास्त आगाऊ होती. पेन्सिल चोरणं, रबर चोरणं हे तिचं काम होतं, त्यामुळे ती सगळ्यांच्या लक्षात होती. आणि तेव्हा इथे आता रजिस्टर कुठलं आहे ते सांगितलं जातं. त्याच्यावरती तिचा जो फोटो असतो त्याच्यासमोर नाव लिहिलेलं असतं, बबली सदा मैनावती लोखंडे असं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा अर्जुन बबलीचा फोटो बघतो, हा तोच बबलीचा फोटो असतो जो सायलीच्या इथे रजिस्टरमध्ये लावलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे ही खरी आहे बबली सदा लोखंडे. म्हणजे याचा अर्थ बायको तुझ्या रजिस्टरवरती जो फोटो लावण्यात आला आहे ना, तो कुणीतरी मुद्दामून लावला आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा कुणीतरी इथे आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते, जर आता प्रिया खरी बबली आहे, मग बायको जेव्हा आपण तुझं रजिस्टर चेक करायला गेलो होतो त्यावेळेला तिथे तुझ्या नावाच्या पुढे हा प्रियाचा फोटो का लावला असेल, म्हणजे कुणीतरी तुझी ओळख लपवण्याचा का प्रयत्न करते, म्हणजे नक्की तू आहेस तरी कोण, असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन म्हणतो, या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी सत्य लपलेलं आहे. कुणीतरी तुझी ओळख बाहेर येऊ देत नाही आहे, असं का आणि कशासाठी. इथे आता बबलीच्या जागी प्रियाचाच फोटो आहे आणि तुझ्या फोटोच्या जागीसुद्धा प्रियाचाच फोटो लावण्यात आला होता आपली दिशाभूल करण्यासाठी. पण आता त्याचा शोध आपण घेऊच. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, तर ती बबली सदा लोखंडे आहे ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते आणि तसे पुरावेसुद्धा त्याच्या हाती लागलेले असतात. तर अशा रीतीने गुलाबबाईची भेट घेताच इथे आता शाळेचं नाव समजलेलं असतं. बबलीला तिने विकत घेतलेलं असतं. ती सदा लोखंडे यांची 5 नंबर मुलगी असते. आणि त्यानंतर इथे गुलाबबाईने त्यांच्या शाळेचा उलगडा केल्यानंतर तिथे एक रजिस्टर सापडतं आणि त्याच्यामध्ये प्रियाचा म्हणजे बबलीचा फोटो सापडतो. अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला शाळेत गेल्यानंतर प्रियाच्या विरोधामध्ये असा काही ठोस पुरावा सापडतो ज्याने हे सिद्ध होणार असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. आणि ही गोष्ट लवकरच तो संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबासमोर आणणार असतो. पण अर्जुन एका गोष्टीचा विचार करत असतो की जर प्रिया ही खरी बबली आहे तर मग तिने स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न का केला, आणि जरी पण तिने प्रयत्न केला असेल आणि आता तिला माहिती आहे की ती खरी तन्वी नाही आहे, मग तरीसुद्धा ती आपल्या घरी तन्वी म्हणून का वावरते, तर फक्त आणि फक्त पैशांसाठी. पण ती आपल्या घरामध्ये तन्वी म्हणून आलीच कशी, तिला कुणी आणलं असेल, तर ती एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे नागराज किल्लेदार. नागराज किल्लेदारानेच इथे आता प्रियाला तन्वी म्हणून आणलं असेल. म्हणूनच त्याला एक गोष्ट माहिती होती ना की घर पोखरणारी एक वाळवी घरामध्ये आहे म्हणून, कारण या सगळ्याच्या मुळाशी नागराजच आहे. 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्यासाठी नागराजने सांगितलं. त्यानंतर इथे आता नागराजनेच सुमन काकीला सुद्धा किडनॅप करून ठेवलं, महिपतला किडनॅप करून ठेवलं. बऱ्याचशा गोष्टींच्या मागे नागराज किल्लेदारच आहे. कशावरून प्रियाला खोटी तन्वी म्हणून त्याने या घरामध्ये आणलं नसेल. म्हणूनच प्रिया नागराजचं सगळं ऐकायची, पण ते स्वतःचे वडील म्हणून जे रविराज काका होते त्यांचं प्रियाने कधीच काही ऐकलं नाही. या गोष्टीचा विचार अर्जुन सायली दोघेही जण करत असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो,
अर्जुन साहलीच्या समोर सत्य आलेलं असतं. प्रिया ही खरी आता प्रिया मधुकर नाहीच आहे, तर ती बबली लोखंडे आहे आणि ती सदा आणि मैना या दोघांची मुलगी आहे हे त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे लवकरच ते सगळ्यांच्या समोर आणत प्रियाची हक्कलपट्टी सुभेदार किल्लेदार या दोन्ही कुटुंबामधून कायमस्वरूपी होणार आणि ती जेलमध्ये शिक्षा भोगायला जाणार हे मात्र नक्की.